अनेक कोल्हापूरकर अजूनही वाहतुकीचे नियम मोडण्यात धन्यता मानतात. अशा बेशिस्त वाहनधारकांना धडा शिकवण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. आज कोल्हापूर शहरातील 5 ठिकाणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 230 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एका दिवसात 1,82,450 रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली. कोल्हापुरात ठिकठिकाणी रोजच वाहतुकीची कोंडी होतीये. काही बेशिस्त आणि मुजोर वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी किंवा अपघात होतात. ट्रिपल सीट दुचाकी चालवणं, लायसन्स शिवाय गाडी चालवणं, वन वे तोडणं असे प्रकार सर्रास दिसून येतात. अशा वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई होते. आज शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी विवेकानंद कॉलेज चौक, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, मलबार हॉटेल चौक, खरी कॉर्नर आणि सायबर चौकात कर्मचारी नेमले आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. उपनिरीक्षक वैभव दड्डीकर, सुनील गायकवाड, सहाय्यक फौजदार शहाजी पाटील, प्रशांत पाटील, आर पाटील, विनायक गुरव, संगीता जगताप, मेघा गोंधळी यांनी दिवसभरात 230 वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्यावर 1,82,450 रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यामध्ये ट्रिपल सीटच्या 13 केसेस नोंदवण्यात आल्या. विना नंबर प्लेट वाहन चालवणाऱ्या 61 जणांवर कारवाई करून 39,500 रुपये, तर विना परवाना वाहन चालवणाऱ्या 94 जणांकडून 71,000 रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 6 जणांवर 6,000 रुपयाचा दंड आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या 6 रिक्षा चालकांकडून 1,200 रुपये दंड आकारण्यात आला.